नमस्कार. न्यूज रंकाच्या गाठीभेटी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवरात्रीचा हा संपूर्ण काळ सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्ती, स्त्री शक्तीचा आदर सन्मान करण्याचा हा काळ. आणि अशाच स्त्री शक्तीचं, महिलांचं एक प्रतिनिधित्व करणाऱ्या निकिता अकोलीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. निकिता या इंजिनियर आहेतच, पण शिवाय या बिब्लिस नेचर्स वेलनेस LLP या कंपनीच्या संस्थापक आणि CEO आहेत. त्याचबरोबर MCC इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा देखील त्या चालवतात. या शाळेच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणावरती आणि खास करून मुलींच्या शिक्षणावरती भर द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. हा त्यांचा सगळा प्रवास काय आहे, कशा पद्धतीने त्या शाळा चालवतात, शाळेची एकूण रूपरेषा काय आहे, कशा पद्धतीने या शाळेचं कामकाज चालतं, हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर निकिता, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमच्या या सगळ्या जर्नीबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल काय सांगाल? सुरुवात तर माझ्या करिअरची, म्हणजे मी इंजिनियर आहे आणि करिअरची सुरुवात मी एज्युकेशनपासून केली आहे. म्हणजे एका छोट्याशा, मला माहिती नव्हतं की माझे बाबा संस्थाचालक आहेत म्हणून. तर मी त्यांना ऐकलं फोनवर बोलताना, सहज कॉन्व्हर्सेशन त्यांचं काहीतरी चाललेलं होतं. तेव्हा मला कळालं की शाळेत काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. आपली अशी कुठली तरी शाळासुद्धा आहे. शाळेत मी सहज गेले आणि कळालं की नेमकं जो प्रॉब्लेम होता तो मी जवळपास एक अर्ध्या पाऊण तासात सॉल्व्ह करून टाकला, एक मीटिंग घेऊन. तर त्याच्यानंतर ही थॉट दॅट आय कॅन डू समथिंग फॉर द चिल्ड्रन. तर मी काही नाही, मग रिक्रुटमेंट चालू झाली, कारण तो स्टाफ जो होता ज्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केला होता तो सोडून गेला. तो एक महत्त्वाचा, म्हणजे एक टर्निंग पॉईंट होता. आणि त्याच काळामध्ये 2 शाळा आहेत आपल्या. तर एका मराठी मीडियम, आपल्याच मराठी मीडियम स्कूलमध्ये एक मुलगी होती छोटी, 10वीत सेकंड रँकर होती, सेकंड या फर्स्ट काहीतरी. खूप स्मार्ट मुलगी होती ती. तिचं लहानपणीपासून रुटीन एकच होतं की म्हणजे छोटंसं गाव, त्याच्यामध्ये एक हापसा गावाच्या मध्यभागी, आणि रोज ती पाणी भरायची घरच्या सगळ्यांसाठी. तर तिला म्हणजे पाहायसाठी पाहुणे आले, त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली की आमच्या घरी नळ आहेत म्हणून. तर त्या छोट्याशा कारणामुळे त्या मुलीने तिचं एज्युकेशन सॅक्रिफाईस करून टाकलं. ती म्हणाली हां चालेल, मी करते लग्न. सो आय कुड नॉट टेक दॅट. म्हणजे मला ते टॅलेंट जेव्हा वायाला जातं तेव्हा ते आय मीन ते मला फार अवघड झालं घ्यायसाठी. देन आय डिसाइडेड दिस नीड्स टू चेंज, इट कांट कंटिन्यू. मग त्यावेळेला मी म्हटलं की ठीक आहे, मग करते काम. आय वॉन्ट टू वर्क इन टू समथिंग ऑफ दिस सॉर्ट. आय वूड वॉन्ट टू पुश गर्ल्स एज्युकेशन. आय वूड वॉन्ट टू पुश एज्युकेशन रादर इन द विलेजेस. सो द फोकस, आता तो लहानपणी आय वॉज 22-23, आय डिडंट नो मच. एक्सप्लोर करत होते मी आणि सुरुवात त्या प्लॅटफॉर्मपासून झाली आहे. तर व्ह्यू इव्हॉल्व्ह होत गेला. मग कळायला लागलं की इथल्या लोकांची विचारसरणी कशी आहे. यांना मुलींना शिक्षण द्यायसाठी हे हेजिटेट करतात. त्यांना म्हणजे एवढं महत्त्व देत नाहीत. मुलगा असेल तर त्याला शिकवतील, मुलगी असेल तर चला गव्हर्मेंट स्कूलमध्ये टाकू. तर ॲक्च्युली माझ्या बाबांनी शाळा चालू केली असं 2003मध्ये. शाळा लिटरली म्हणजे आमच्या शेतातल्या आंब्याची झाडं तोडून त्याच्या फळ्या करून, त्या फळ्यांनी सुरुवात एका म्हणजे वुडन प्लँकच्या स्ट्रक्चरनी झाली होती. ते सगळं स्वतः केलं आहे पप्पांनी माझ्या. आणि वाय ही डिड दिस, बिकॉज त्या एका गावात जिथे म्हणजे अकोली गाव, तिथे त्यांना शाळेत जायचं असेल तर ओढे पार करायचे पावसाळ्यात, गुडघाभर चिखल, त्याच्यात चिखल तुडवत जायचं ते. आणि ते थोडेसे रिबेलियस नेचरच होतं त्यांचंही सुद्धा. मी जर हे केलं, मला जर हे फेस करायला लागलं तर माझ्या गावातल्या मुलांना हे करायला नको. मी काहीतरी त्यांच्यासाठी करायला हवं. आणि मग दॅट वॉज हिज कॉलिंग, हिज स्ट्रेंथ, अँड ही मॅनिफेस्टेड समथिंग. शाळा म्हणजे ट्रस्ट आली, शाळा चालू केली. ट्रस्ट तर 1991ची आहे. आणि मग
सिमिलर, आता मी त्यांचीच मुलगी आहे आणि मला काही माहिती नव्हतं शाळेबद्दल, तर मी सिच्युएशन बघितली तिथली. देन आय वाज लाईक नो, आय वॉन्ट टू पुश दिस. इट इज नॉट हॅपनिंग अगेन टू एनी गर्ल. इट कांट हॅपन. सो मग मी इंग्लिश मीडियम स्कूल बघायला सुरुवात केली तिथनं. आणि आता आय एम काइंड ऑफ ऑन अ मिशन आफ्टर पॅन्डेमिक, हॅविंग अंडरस्टूड दॅट neither do parents have any capability to pay for the children for the education, nor can I force them to send them to the school. आणि तिथे टेक्नॉलॉजी सुद्धा नाही आहे. मोबाईल फोन्स असतात सगळ्यांकडे, पण समजा आता एखादे टीचर, आमच्या शिक्षकांनी काय केलं सुरुवातीला, व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ घ्यायचे एखाद्या लेसनचा आणि तो व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवायचा. हां, ग्रुप केला पेरेंट्सचा आणि त्यांचा पाठवायचा. तर तो एक व्हिडिओ जाण्यासाठी जवळजवळ 8 तास लागायचे. नेटवर्क प्रॉब्लेम. हां, म्हणजे काहीतरी व्हिडिओ फार मोठा झाला, नेटवर्क प्रॉब्लेम, का अर्ध्या लोकांकडे डिव्हायसेसच नाही आहेत. लॅपटॉप तर फारच लांबची गोष्ट झाली. टॅबलेट्स, लॅपटॉप्स, फोन्स आहेत पण शेजाऱ्यांचाच घे. कारण आपल्याकडे सगळे जे विद्यार्थी आहेत ते डेली वेज वर्कर्स, शेतकरी, दुकानात जे कामगार असतात त्यांची मुलं, किंवा भाजीवाल्यांची मुलं, किंवा म्हणजे एकदमच जो स्ट्रॅटा जो स्वतःला सपोर्ट नाही करू शकत, एकदम जे सकाळी दिवसभर काम करणारे, संध्याकाळी जेवण, अशा प्रकारचे लोक आहेत. आणि मला फोकस पप्पांचा तोच होता की कुठल्याही स्ट्रॅटामधल्या कुठल्याही व्यक्तीला चॅलेंज नाही आलं पाहिजे. शिक्षण, एज्युकेशन हे वाघिणीचं दूध म्हणलेलं आहे, बरोबर. तर आणि सो दॅट वॉज हिज गोल, to not let any child face the challenges that he has faced. And I'm taking it forward, thinking about the children, being in today's technological world. No matter where the child comes from, he should not be devoid of any knowledge, and he should be pushed. His skills should be honed. जर आपल्यामध्ये स्किल असेल, त्यांच्या स्किल्स जाणून घ्यायची, तर आपण त्याला का नाही पुश करायचं. आपण जर ते देऊ शकलो, भविष्यातल्या हिऱ्यांना पैलू पाडायचं काम तुम्ही करताय असं म्हणावं लागेल. पण तुम्ही इंजिनियर आहात बाय प्रोफेशन, आता तुम्ही म्हणालात, तर बाय एज्युकेशन इंजिनियर आहात, तर तुमचा अभ्यास आणि ही शाळा, असं तुम्ही समतोल कसा साधला दोन्हीकडे? नाही, माझं मी आय वॉज 21.5 आय गेस वेन आय कम्प्लिटेड माय इंजिनिअरिंग. आणि त्याच्यानंतर मी थोडासा अभ्यास केला होता इंटरनॅशनल, म्हणजे काय म्हणतो, UPSCसाठी मी अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर मी कोर्सही केला, जिओपॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. आय स्टूड अप सेकंड इन द युनिव्हर्सिटी. इट वॉज अ डिप्लोमा कोर्स. पण आय वॉज व्हेरी कीन, म्हणजे मी लहानपणीपासून थोडंसं एखादा कॉन्सेप्ट असेल त्याच्याबद्दल मला उत्सुकता असेल तर मी एकदम रूटला जाते. तर तिथे माझं बेसिक जे आहे ना ते रिवाईज झालं. तो जो अभ्यास होता परत एकदा, म्हणजे पहिलीत आता NCERT वाचतो आपण UPSCसाठी. मी काही अपिअर केली नाही एक्झाम कारण दॅट वॉज नॉट माय कॉलिंग. माय कॉलिंग इज टू एंटरप्राइज. आणि तर मग त्या अभ्यासाचा बेस घेऊन जे बेसिक आपले कॉन्सेप्ट असतात, म्हणजे व्हॉट इज फोटोसिंथेसिस, व्हॉट इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. माझं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण डॉक्टर्सचं आहे. तर जे बायोलॉजीचे कॉन्सेप्ट असतात, किंवा सायन्स, फिजिक्स, मॅथ्स, किंवा स्टोरीज, इतिहास अभ्यास कसा केला पाहिजे, हे सगळं मला बेसिक तर माझे म्हणजे शिकवणं मम्मीनेच शिकवलेलं आहे मला सगळं मोस्टली लहानपणी. तर मी जेव्हा माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आली, आता हे जे शिक्षक होते जे सोडून चालले गेले, बाकीचे मग आणायची कुठून. आणि मग क्वालिटी एज्युकेशन, आपल्या शाळा तर आहे, मुलं तर आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, यू हॅव टू एज्युकेट दॅम. तर मग लोक यायला लागली इंटरव्ह्यूसाठी. मग ह्याच प्रश्नांनी जेवढं छोटंसं नॉलेज होतं त्यांनी सुरुवात केली. एकदम कोर विचारायचं मी की तुम्ही सायन्स शिकवू शकता, ठीक आहे, तुमचा फेवरेट टॉपिक सांगा. मग त्याने तो टॉपिक माझ्या तर डोक्यात फ्रेश होता, तो टॉपिक सांगितला तर मग विचारायचं, अच्छा
मग याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे सांगा. अच्छा, मग वेन इट कम्स टू फिजिओलॉजी ऑफ बॉडी किंवा एखादं मॅथ्सचा टॉपिक असेल की पर्सेंटेज कसे काढता, तर त्यांना सांगायचं की ठीक आहे, तुम्ही मला तुमच्या मैत्रिणीसारखं किंवा बहिणीसारखं असं समजा आणि मला समजावून सांगा. मला कळालं तर मुलांना कळेल, बरोबर. आणि मी एकदम ढ आहे असं समजा तुमच्यासमोर. तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही मला समजावून सांगा. तर ते सांगायचे. काही लोक फार घाबरले, कारण कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते घाबरणार. बरोबर. पण ठीक आहे, म्हणजे ज्यांना ओढ होती काहीतरी, ज्यांच्यात थोडंसं म्हणजे मला असं वाटलं की नाही हे विद्यार्थी हँडल करू शकतात, तर आम्ही 2 राऊंड घ्यायचो. आधी मी त्यांना बेसिक्स विचारायचं. मला असं ट्रॅडिशनल वे नव्हतं माहिती का इंटरव्ह्यू घ्यायचे. आय वॉज यंग, आय डिड नॉट नो एनिथिंग. मी कधी इंटरव्ह्यू दिला नव्हता आधी, मी फक्त इंटरव्ह्यू घेतलेत. त्याच्यानंतर दिलंही, पण सुरुवात तशी झाली. तर हां, तर त्यांना विचारायचं की तुम्ही सांगा, मला समजावून सांगा कुठलाही टॉपिक, कुठलाही. असं काहीही नाही की हाच सब्जेक्ट तुम्ही शिकवला पाहिजे, तोच केला पाहिजे. तुम्हाला आवडतं काय ते सांगा, तुम्हाला शिकवताना मजा आली पाहिजे. मग नंतर एकदा आपण परस्पर म्हणजे एका ऑफिसमध्ये एक छोटा इंटरव्ह्यू घेतला की मग जायचं क्लासमध्ये घेऊन. मग त्यांना नर्सरीमध्ये एकदा घेऊन जायचं, मग फर्स्टमध्ये घेऊन जायचं, मग फोर्थमध्ये घेऊन जायचं, मग सेवन्थमध्ये घेऊन जायचं. जर असं वाटलं ते करू शकतात तर हळूहळू, म्हणजे त्यांच्या लेवलनुसार किंवा कॉन्ट्रीब्युशननुसार, त्यांच्या नॉलेजनुसार. आता काही टीचर्स क्लासमध्ये गेले की ते घाबरून जायचे. मुलं हुशार असतात फार आणि त्यांना अजिबात भीती नसते. आणि मी समोर असले की फार पॉवर येतो त्यांना. मी सांगायचं, मागे उभं राहायचं आणि सांगायचं, विचार तुला काय विचारायचं आहे. लगेच 7-8 विद्यार्थी उभे राहून, मॅडम असं का, मॅडम तसं का. आणि आता मी काही म्हणजे इन पर्सन तिथे नसते शाळेत. 12 महिने माझ्याच्याने होत नाही. आय कॅन ओव्हरलुक, आय कॅन मॅनेज, बट मी तिथे राहणं माझं म्हणजे इट्स नॉट 24 तास तुम्ही नाही पॉसिबल. तर मग मी विचार केला की याला ऑटोमेट कसं करता येईल, काय केलं पाहिजे. तर मग वी ब्रॉट इन सिस्टम इन द प्लेस. ओके. म्हणजे प्रिन्सिपलला जेव्हा मी टेक ओव्हर केलं तेव्हा शाळा एकदमच सिंगल ब्रिक वॉल, प्लास्टरसुद्धा नव्हतं, आणि आमचा युनिफॉर्म असा एकदमच थोडासा गावातला होता. आणि मला थोडं एक्सपोजर असल्यामुळे, कारण मी पुण्यात शिकली आहे, एक्सपोजर असल्यामुळे मी मग थोडेसे डिझाईन्स वगैरे चेंज केले. मग हाऊस सिस्टीम आणली शाळेमध्ये. शाळेची थोडीशी डागडुजी केली, प्लास्टर लावून घेतलं. आपले एज्युकेशनचे चार्ट्स असतात, म्हणजे जसं बाराखडी असेल, बाराखडी, अल्फाबेट्स, ॲनिमल्स, कलर्स, शेप्स, किंवा तुमचं पिरियॉडिक टेबल किंवा स्केलेटल स्ट्रक्चर, असे छोटे छोटे चार्ट्स प्रिंट करून पूर्ण स्कूलमध्ये लावले आतमध्ये. आणि कम्प्युटर नव्हते आमच्याकडे, मग कम्प्युटर लॅब तयार केली. बेसिक स्ट्रक्चर होतं, ते स्ट्रक्चरसुद्धा पप्पांनी स्वतः उभं राहून पाणी दिलं आहे त्याला. मग या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कधी काही अडचणी आल्या किंवा गावातल्या लोकांनी तुम्हाला कधी काही त्रास दिलाय किंवा असं काही झालंय का? ते होतंच. म्हणजे मला एक इन्सिडेंट आठवतं. मी लहान होते, सुरुवात खूप म्हणजे 3-4 दिवसच झाले होते शाळेत जायला सुरुवात केली होती. आधी जेव्हा मी म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा गेले, ॲडहॉक काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे, काय होतं आहे माहिती नाही आहे, बघून येऊ का. पप्पा म्हणाले जा बघून ये, बघतोय काय काय करतेस. तर त्याच्यानंतर ते असं झालं की नाव होल अँड सोल युअर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण अचानक 6 टीचर सोडून जाणं, मग काय करायचं, कोण इंटरव्ह्यू घेणार, तुला माहिती आहे तू घे. तर आधी मला घरून सांगायचं सगळे, तू डबा घेऊन जा, दिवसभर कशी बसणार तिथे, पालक येतात, भेटतात, बोलतात, उपाशी कशी राहणार. तर मी आधी 2-3 दिवस डबा घेऊन गेले. 4थ्या दिवशी काहीतरी एक व्यक्ती येतो ऑफिसमध्ये, बार्जेस इनसाइड. अशा कसं आहे तुम्ही, तुम्हाला आम्ही बाहेर थांबलो आहे, तुम्ही बोलू नाही शकत का आमच्याबरोबर, आमची जागा आहे, आमचं गाव आहे. तर मग त्या दिवशीपासून डबा बंद. हां, होतात चॅलेंजेस येतात. पालक त्यांचे, आता कसं आहे गाव लहान असल्यामुळे
जिथे जी इंडियाची टेंडन्सीज आहे, जिथे जे फ्री मिळतंय तिथनं ते घेतलं पाहिजे. आणि टेंडन्सी म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअल ग्रासरूट लेवलला हा प्रॉब्लेम आहे. क्षमताच नाही आहे लोकांची पे करायची. किती जरी तुम्ही कमी फीस घेतली ना तरी डिस्काउंट मागणार. तुम्ही डिस्काउंट जर दिलं तर तुमच्या शिक्षकांच्या पगाराची तुम्ही परिपूर्तता नाही करू शकत. ती जर नाही केली तर तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन नाही मिळणार. तर आम्ही जेवढ्या तडजोडीने जिथपर्यंत होतं आहे काहीतरी इम्प्लिमेंट करत गेले मी. ओके. मग 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्टच करायचा, नाहीतर मग जे कोणी परमनंट राहत असतील त्यांना काहीतरी गिव्ह देम अ डेझिग्नेशन, मेक देम लीड द टीम इफ दे हॅव द क्वालिटी. एक टीचर होते आमच्याकडे ज्याला डायरेक्शनचं खूप आवड होती. माझी खूप इच्छा आहे त्याला कुठेतरी डायरेक्शनमध्ये हे करायचे. आत्ता करतो त्यांनी. आत्ता फेसबुकवरतीचे व्हिडिओज आहेत ना ते त्यांनीच घेतले सगळे. हे स्किल्ड, पण त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. मी त्याला I want to push him somewhere because talent is something that I always seek for, and I would never look back or think twice to push the talent ahead. That is the motive. शाळेचं मेन मोटिव्ह ड्राईव्ह करण्याचं हेच आहे की कुठे जरी कुठलाही विद्यार्थी, कुठलाही छोटं मूल असेल, त्याला काहीतरी बनायचं असेल किंवा त्याच्यात ती चुणूक असेल तर त्याला बूस्ट करायचं. त्याला जर एक्सपोजर मिळालं, त्याला माहीतच नसेल ॲस्ट्रॉनॉट काय आहे किंवा सायंटिस्ट काय आहे किंवा व्हिडिओग्राफर काय आहे किंवा म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये कसे जाऊ शकता किंवा तुम्ही लॉ फील्डमध्ये कसे जाऊ शकता किंवा तुम्ही राजदूत कसे बनू शकता, ह्या गोष्टी बेसिक असतात, आपल्याला माहिती नसतं. आपल्याला काय माहिती आहे? डॉक्टर, इंजिनियर, लॉ आणि जास्तीत जास्त कॉमर्स. म्हणजे कमीत कमी 3rd 4th याला येतं की CA. काय म्हणतं? CS करतो आहे. आणि फारच जर झालं तर काय करतो? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतो आहे. त्याच्या पलीकडे कोणाला काहीच माहिती नाही आहे. कुठल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि काय असतं हे सगळं? म्हणजे एक इंजिनियर जातो, तो इंजिनियर बनतो आणि एखाद्या MNCमध्ये ऑफिसमध्ये जाऊन काम करतो. काय काम करत असेल गडे हे माहीतच नाही आहे कोणाला. आजींना विचारा, मम्मी पप्पांना. माझा मुलगा ॲक्सेंचरमध्ये आहे पण काय करतो माहिती नाही, एक्सप्लेन करता येत नाही, ते कळतच नाही काय आहे ते. आणि मुलांनाही माहिती नसतं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय काम करायचं असतं. जॉब असतो आणि आपण त्याला एकदमच असं फ्रेममध्ये टाकलं 9 to 5 जॉब. पण काय आहे हे माहीतच नाही आहे कोणाला. आणि ह्या 9 to 5च्या पलीकडे सुद्धा काहीतरी असतं. आपण दुसरं काहीतरी करू शकतो ह्याची सुद्धा जाणीव नाही आहे. सांगायचं तात्पर्य एकच की कुठे टॅलेंट असेल त्याला आपण कसं आयडेंटिफाय करायचं आणि आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याला तो पुश मिळाला पाहिजे. हजारो विद्यार्थ्यांमधला एक जरी चमकला तरी भरपूर आहे माझ्यासाठी. आता आपल्या शाळेचा एक विद्यार्थी IITमध्ये सिलेक्ट झाला आहे. छाती भरून येते, फुगते, अभिमान वाटतं. त्याच्यात माझं कॉन्ट्रीब्युशन मला माहिती नाही किती आहे, पण माझ्या पप्पांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे कारण सुरुवात त्यांनी केली आहे. त्याला जेव्हा सिलेक्शन झालं तर तेव्हा त्याला विचारलं होतं इंटरव्ह्यूच्या वेळेला की तू कुठल्या शाळेत शिकला आहे, तुझं ग्रामर एवढं चांगलं कसं काय. आणि पप्पांचा फोकस होता की बेस पक्का झाला पाहिजे. तर केरळवरून शिक्षक बोलवायचे, कुठूनही शिक्षक बोलवायचे, जिथून येत आहेत तिकडनं बोलवा, जी म्हणतात सॅलरी ती द्या, होत असेल तेवढी, पण हो करतो या तुम्ही. ती एनर्जी, तो फोर्स, ते इन्स्पिरेशन तर मला त्यांच्याकडनंच मिळतं. आणि माझी मम्मीसुद्धा, शी इज ऑल्सो अ डॉक्टर. दोघे डॉक्टर आहेत मम्मी पप्पा. तर मम्मीच्या बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे टेक्निकली एक्स्ट्रीमली साऊंड. म्हणजे ती अशी आहे की एका साईडला सगळे पुस्तकं असतात, एका साईडला ती असते. 10वी 12वीत मुलगा एखाद्या बोर्डला काही अभ्यास करत नसेल तेवढा तिचा अभ्यास चाललेला असतो. कंटिन्यू वाचत असते. तिला शी इज व्हेरी टेक सॅव्ही. सगळं छान म्हणजे जमतं तिला. तर तिचं रिसर्च आहे, जे माझं बिब्लिस व्हेंचर आहे ना, ते तिचं रिसर्च आहे पूर्ण. अच्छा. तर कमिंग बॅक टू द स्कूल,
हां, तर डिग्नेटरीज लाईक डॉक्टर पद्मजा सुरेश. तर मी म्हणजे त्या भरतनाट्यम एक्सपोनंट आहेत. ओके. तर ज्यांना ज्यांना जिथे जिथे मी भेटते, असं मला वाटलं की हे काहीतरी इन्स्पायर करतील मुलांना. मी त्यांना इन्व्हाइट करते आणि भेटवते मुलांना. बोला, मस्त गप्पा करा. विचारा तुम्हाला काय वाटतंय. माझ्याकडे लहान मुलं आहेत, नर्सरी ते 7वी ओके. आणि दुसऱ्या शाळेमध्ये 5वी ते 10वी. तर भेटवायचं त्यांना. मुलांना प्रश्न असतात. 7वीतले मुलं शार्प असतात. 5वी 6वी 7वी चौथीपासून कळायला लागतं त्यांना. पहिलीमध्ये त्यांना असं ॲक्टिंग करून वगैरे शिकवायला लागतं. तर तर एक छोटीशी मुलगी होती, नर्सरीमध्ये होती का LKGमध्ये होती काहीतरी. जेव्हा या मॅडम आल्या होत्या, त्यांनी वर्कशॉप घेतलं, 3 दिवस थांबल्या त्या. आम्ही एक छान प्रोग्राम कंडक्ट केला. ॲन्युअल फंक्शनमध्ये त्या चीफ गेस्ट होत्या. हुबेहूब त्यांच्यासारखी ॲक्टिंग म्हणा किंवा त्या ज्या मुद्रा असतात त्या करायची खूप इंटरेस्टने. माझी इच्छा होती तिला त्यांच्याकडे शिकवलं पाहिजे. मॅडम तिथे राहतात, हे मुलगी इकडे गावात. तर फक्त 3 दिवस वर्कशॉपसाठी आल्या होत्या. हे 3 वर्ष आधीची गोष्ट आहे. ओके. हे करणार कसं. त्या एकटेच नाही, आता प्रीत सोनपाल म्हणून आहे, तो पण स्टार्टअप आहे त्याचा. त्याला घेऊन गेले होते. त्यांनी मस्त गिटार वगैरे वाजवली. सगळ्यांसमोर. मुलांना मजा येते. नवीन कोणी आलं म्हणजे सुट्टी, मजा. तर ते जे वातावरण आहे ते मेंटेन झालं पाहिजे. त्यातनं काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. आणि ही गॅप आता पॅन्डेमिकमुळे हे होऊ शकत नाही आहे. मलाही भीती वाटते मुलांना शाळेत बोलवायची. तर लोक जाऊ शकत नाहीत. शिक्षक येतात, थोडा वेळ थांबतात, टर्न वाईज येत असतात. पण आता शाळा तर बंदच होत्या गव्हर्नमेंटच्या डिरेक्शननुसार. पण आता काय करता येईल. असं झालं आहे, हे कळालं आहे की काहीतरी समथिंग व्हेरी सिरियस इज कम इन द पिक्चर. देअर इज पॅन्डेमिक गोईंग ऑन वर्ल्ड वाईड. हाऊ टू फेस दिस, व्हॉट कॅन वी डू. सो लाईक हाऊ आय ऑटोमेटेड द स्कूल. म्हणजे माझी टास्क देऊन द्यायचे मी प्रिन्सिपलला. मला रोजचा रिपोर्ट आला पाहिजे. आणि रँडमली कुठलंही असं मी इन्स्पेक्ट नाही, म्हणजे जाऊ नाही शकायचे शाळेमध्ये. तर काय करायचं, भेटायचं कसं. मग व्हिडिओ कॉल करायचा एखाद्या शिक्षकांना आणि सांगायचं शेवटच्या मुलाला 3ऱ्या रोमध्ये एका मुलाला फोन देऊन टाक. मग सगळ्यांसोबत हाय, शिकताय ना, अभ्यास करताय ना, बेसिक क्वेश्चन, कसा आहेस तू. मग असे विद्यार्थी खोडकर असतात. मॅडम त्या दिवशी मंडेच्या दिवशी ना मॅथ्सचा क्लास झालाच नव्हता आमचा. नुसतंच बसून ठेवलं क्लासमध्ये. किंवा काही नाही, हिस्ट्रीच्या टीचरनी फारच स्ट्रिक्ट घेतलं. मी पडलो होतो त्या दिवशी, मला सॅव्हलॉन पण नाही लावलं. हे असं सांगतात. हो, सगळं कळतं. पण म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्याकडनं जो जेन्युइन रिस्पॉन्स येतो त्याच्यानी फंक्शन स्मूथ होतात. म्हणजे त्यांना कळतं की एका व्यक्तीने जर सांगितलं नाही तर माझ्याकडे 300 विद्यार्थी आहेत ना, कोणी सांगतो मला. तर त्याच्याने थोडंसं रेग्युलेट होऊन जातं. कमिंग बॅक टू द चॅलेंजेस नाव वी फेसिंग. तर अशा जसं मी भरतनाट्यम म्हणाले, ती एक सुरुवात होती. त्यांना मी घेऊन गेले. मुलांना एक म्हणजे भरतनाट्यम काय असतं हे कळलं. आय वॉन्ट टू ब्रिंग पायलट, आय वॉन्ट टू ब्रिंग ॲस्ट्रोनॉट, आय वॉन्ट टू ब्रिंग सायंटिस्ट्स, आय वॉन्ट टू bring a CA, somebody who's working in Deloitte, somebody who's working in Big Fours, somebody like म्हणजे ज्या सुंदर पिचाई, ज्या लोकांनी आपल्या करिअरमध्ये दे हॅव अचीव्ड अ फीट. आय वॉन्ट देम टू कम अँड टॉक टू माय किड्स. So my kids, somebody, I mean by frame it is my kids. ज्या लोकांना अपॉर्च्युनिटी मिळत नाही ना, आय वॉन्ट टू गिव्ह देम द अपॉर्च्युनिटी. म्हणजे त्यांच्यापर्यंत ती गोष्ट कशी पोहोचवायची हे माझा सतत प्रयत्न चालू असतो. तर असं वाटतं की बिकॉज ऑफ द डिवॉइड ओनली टेक्नॉलॉजी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. ग्रासरूट लेवलला जर जायचं असेल तर मुलांकडे टॅबलेट्स जर असतील आणि जसं आजी आजोबा असतात, बरेच वेळेला असं इतकं दुर्दैव नाही आहे भारतामध्ये, पण आहे की पालक किंवा फारच म्हातारे झाले की त्यांना
वृद्धाश्रमात ठेवतात. ती गोष्ट पचत नाही अजिबात. त्यांना फार एकटं वाटतं, त्यांना कंपनी नसते काही. आणि फार शिकलेली लोक, फार म्हणजे सो मच विस्डम दे हॅव, दे कॅन कॉन्ट्रीब्यूट टू मच टू द सोसायटी. तर अशा लोकांना जर आपण, किंवा समबडी हूज एक्सपिरियन्स्ड इनफ, हूज वर्कड ऑल हिज लाईफ, हू वुड वॉन्ट टू गिव्ह, हू वुड वॉन्ट टू व्हॉलंटरीली गिव्ह 3 hours 4 hours, त्यातनं टेक बॅकही होईल, वी विल कॉन्ट्रीब्यूट बॅक. तर असं काहीतरी करायचं आहे जिथे ही लोक अशा विद्यार्थ्यांना हेल्प करू शकतील. फिजिकली तर जाऊ शकत नाहीत, स्क्रीनवरती तर येऊ शकतात, इंटरनेट आहेच. तर मग वाय नॉट लेव्हरेज दॅट. दॅट इज वेअर वी हेडेड राईट नाव. आणि फोकसिंग ऑन चिल्ड्रन, स्पेशली गर्ल चाइल्ड. आता ती जी मुलगी होती, मला तिला आज नाही उद्या पाठवायचं आहे मॅडमकडे भरतनाट्यम शिकवायसाठी. म्हणजे बघायचं, आता ती नर्सरीत होती तेव्हा तिला आवडलं होतं. ती आता परत पुढे जाऊन जर तिला समर वेकेशनला जायचं असेल, मी पाठवेल तिला. पण फॉर दॅट यू नीड अ टीम. सो दॅट्स वे वी आर ॲट. गेली 2 वर्ष ही सगळी पॅन्डेमिकमध्येच गेली. तर मग या 2 वर्षामध्ये मुलांकडे तुम्ही कसं लक्ष दिलं, किंवा शाळेच्या ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही कशा हँडल केल्यात? फर्स्ट अँड फॉरमोस्ट माझे प्रिन्सिपल जे आहेत, निहाल त्रिवेदी, शाळेचे प्रिन्सिपल, एक्सलंट काय. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केली शाळा. मला अजिबात फॉलोअप घ्यायची गरज नाही कधी, किंवा काय होतं आहे, व्हेरी काम, व्हेरी कंपोज्ड. आणि काही नाही, त्यांना सांगायचं असं असं करूया आपण, एकदम एन्थुझियाझमनी करणार सगळं. फार छान मॅनेज केलं त्यांनी. सो ही वॉज माय बॅकबोन. बट आता ते कंटिन्यू नाही करू शकले, कारण आमचे पालक फीसच नाही पे करू शकत. तर आम्हाला थोडे म्हणजे चॅलेंजेस तर आहेच, फायनान्शियल चॅलेंजेस आहेत याच्यामुळे. कारण आत्ताच्या वेळेला तुम्ही पालकांना फोर्स नाही करू शकत पे करा म्हणून. आणि आम्ही आत्तापर्यंत कोणाला हेल्प मागितलीच नव्हती, चालू होतं. पण आता मला ते छोटं नाही ठेवायचं आहे. असे खूप विद्यार्थी आहेत, खूप मुलं आहेत, इंडियातच नाही आफ्रिकेतसुद्धा, ज्यांना बेसिक एज्युकेशन नाही मिळत. मग आपल्याला काय करता येईल, त्याचा माझा प्रयत्न असतो. तुम्ही त्या प्रेक्षकांना सांगाल का, म्हणजे एक्झॅक्टली तुमची शाळा कुठे आहे, आणि जर कोणाला मदत करायची असेल तर तुमच्यापर्यंत ते कसे पोचू शकतात? शाळा यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आहे, ढानकी नाव आहे गावाचं. आणि शाळेचं नाव आहे MCC इंग्लिश मीडियम स्कूल. फेसबुकवरती अप्रोच करू शकतात, किंवा तो एकदा प्लॅटफॉर्म आहे फेसबुक. वी हॅव अ पेज ऑन फेसबुक. तर त्यांना युनिफॉर्म द्यायचा असेल, टॅबलेट्स द्यायचे असतील, काही हेल्प करू शकता. शिकवायचं असेल मुलांना, यू वेलकम. आणि मग म्हणजे महाराष्ट्राचं एज्युकेशन डिपार्टमेंट असेल किंवा इतर काही संस्था असतील, तर त्यांना तुम्ही अप्रोच झालात का? त्यांचा कसा रिस्पॉन्स होता? नाही, अप्रोच तर मी झालेलं नाही आहे कुठे. कारण इंग्लिश मिडियम असल्यामुळे ही शाळा म्हणजे इंग्लिश मिडियम सबसिडाईज नसते, फंडिंग नसते इंग्लिश मिडियमला गव्हर्मेंटकडनं. तर हे तर सेल्फ ड्रिवन आहे. इथे आपण CSRची मदत घेऊ शकतो. तर आमचा असा प्रयत्न आहे की आता एक नवीन एंटरप्राइज अंडर सेक्शन 8 सुरू करायचं. हॅव अ कोर टीम, व्हेरी स्ट्रॉंग टीम हू आर ड्रिवन टुवर्ड्स दिस पर्पज. हॅव अ टीम अँड देन रीच टू ग्रासरूट लेवल. मुलांना म्हणजे असे प्रश्न असतात की तुला युनिफॉर्म घ्यायचा आहे का तू फ्रॉक घेणार दिवाळीला, असे प्रश्न. म्हणजे तिथे जर आपण ते मुलं असतील तर त्यांचे आई बाबा त्यांना टॅबलेट काय देतील आणि बाकीच्या काही गोष्टी देतील. तर अशा मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. या सगळ्याचा म्हणजे ही जी वाटचाल आहे त्यामध्ये तुमची स्वतःची पण कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये किती फायदा होतो तुम्हाला? फायदा इन द सेन्स की मेंटली तुम्ही कसं हँडल करता दोन्ही गोष्टी? काय मजा येते मला. म्हणजे असं काही सेक्शन नाही आहे, जिथे ज्या फ्लोमध्ये आपण जे करू शकतो ते करायचं. माझी कंपनी, आम्ही म्हणजे मुळात
कम्प्लिटली फोकस्ड आहोत केमिकल फ्री लाईफस्टाईल देण्यासाठी. या कंपनी थ्रू मी लोकांना भेटत असते. मग त्यांना जेव्हा कळतं शाळा आहे तर तेव्हा ते थोडंसं इंटरेस्ट घेतात. मग तिथे माझ्या शाळेत मी त्यांना इन्व्हाइट करते, मग या भेटायला. आमच्या मुलांना आवडेल तुमच्याशी बोलायला. तर तिथे एक थोडासा माझ्या कंपनीचा पण फायदा होतो की मी रीच होऊ शकते लोकांपर्यंत. तिथे थोडीशी विजिबिलिटी मिळते. आणि मग या पुढचे प्लॅन्स काय आहेत शाळेबद्दलचे? शाळा मला तेच आता मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नाही आहे, शाळा घरापर्यंत घेऊन जायची. युझिंग डिजिटल पॉवर, युझिंग लेव्हरेजिंग द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. कोणापर्यंत कुठून सुरुवात करायची, कुठे पोहोचायचं आणि कुठपर्यंत जायचं ते स्केच आहे तयार. आत्तापर्यंत तरी असं मदतीसाठी आम्ही अप्रोच झालो नाही आहे कुठे. पण आज ॲडहॉक माझा मित्र आहे अभय बेदी, त्याने तो म्हणाला आपण भेटून येऊयात, चल प्रशांत सरांकडे जाऊयात. म्हटलं ठीक आहे चालेल. तर मी पुण्यावरनं आले आणि सरांबरोबर काय 15-20 मिनटं आम्ही अर्धा तास बोललो आणि ते म्हणाले इंटरव्ह्यू द्यायला आवडेल. म्हटलं चालेल, हरकत नाही आहे. तर वन्स यू मीट लाईक माइंडेड पीपल किंवा प्रशांत कारुलकर सरांसारख्या व्यक्तींनी आम्हाला जर पुश केलं किंवा प्लॅटफॉर्म दिला किंवा हेल्प केली किंवा विजिबिलिटी मिळवली, आय एम फॉर एव्हर ग्रेटफुल फॉर दिस. मला आवडेल म्हणजे त्यांच्याबरोबर अशा वेंचर्समध्ये माझ्याकडे आयडिया आहे. आय वुड लव्ह टू जॉईन हँड्स. अँड एका व्यक्तीने होत नसतं. वी नीड अ टीम, वी नीड अ मॅसिव्ह टीम. तर आय गेस दिस इज अ न्यू स्टार्ट अगेन. तर आय एम फॉर एव्हर ग्रेटफुल. अशा I would want more people to join in who think on these lines, who would want to add and contribute back to the society, who think that they have something with them, in them, wherein they can educate our children, not just educate, पण त्यांना एक प्रॅक्टिकल नॉलेज जे काही तुम्ही देऊ शकता, जसं आपल्या घरच्या मुलाला देता, तसं जर अंडर प्रिव्हिलेज्ड मुलांना, फार्मर्सच्या अंडर प्रिव्हिलेज्ड मुलांना जर देता आलं, वाय नॉट. तिथे आपण म्हणजे एखाद्या जसं आता मी म्हणाले की नवीन आम्ही प्लॅन करतो आहे, तर त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे बस. तुम्हाला या वाटचालीसाठी न्यूज डंकाकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुम्ही तुमचं कार्य अजून मोठं करत राहा, तुमची कंपनी अजून मोठी करा. आणि आशा आहे की CSR ॲक्टिव्हिटीमधनं अजून या मुलांना फायदा होईल आणि अजून हे कार्य खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि खूप मदत तुम्हाला मिळेल. तर आपण पाहिलं की निकिता या शाळा कशा पद्धतीने चालवतात, या शाळेची रूपरेषा कशी आहे, कशा पद्धतीने या शाळेचं कामकाज चालतं आणि या शाळेचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत. तुम्हालाही त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर फेसबुकच्या द्वारे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. अशाच प्रकारचे आणि विविध विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, न्यूज डंकाची वेबसाईट फॉलो करा आणि न्यूज डंकाचा अँड्रॉइड ॲप देखील आहे, तर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन ते नक्की डाउनलोड करा. धन्यवाद.